बघता बघता विद्यार्थी मित्रांनो 2025 हे वर्ष संपलं आणि 2026 चे 7 दिवस झालेले आहे। जर तुम्हाला या वर्षी पोलीस भरतीमध्ये लागायचं आहे म्हणजेच 2026 मध्ये पोलीस भरतीमध्ये लागायचं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। कारण पोलीस भरतीमध्ये तुमचा रिझल्ट काढणारा एकमेव विषय म्हणजे काय तर जीके मध्ये विद्यार्थ्यांचा थोडासा कच्चा भाग राहते। म्हणजेच जीके जे आहे विद्यार्थ्यांना जबरदस्त पद्धतीने जमत नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना जीके जमला त्याचा रिझल्ट 100% येऊ शकतो। त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। संपूर्ण व्हिडिओ बघा। आपण पोलीस भरतीचे PYQ पाहणार आहोत, संपूर्ण PYQ त्यावर विश्लेषण आपण सुद्धा पाहणार आहोत, डिटेलमध्ये विश्लेषण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो बघा, जर तुम्हाला या प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला जोडायचं आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे। जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत आहात आणि तुम्हाला चांगला प्लॅटफॉर्म पाहिजे जेणेकरून फास्ट ट्रॅक बॅच लावायची आणि कमी वेळामध्ये मार्किंग वाढवायची आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आपली ॲप्लिकेशन जी आहे गुगल प्ले स्टोर वरून किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून डाउनलोड करायची आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला कोर्स परचेस करायचा आहे। फक्त आणि फक्त 499 रुपयाला कोर्स आहे आपला पोलीस भरतीचा। तर यामध्ये आपण फास्ट ट्रॅक बॅच जी आहे ती 10 जानेवारी पासून सुरू करणार आहोत। परीक्षेच्या वेळेच्या आतमध्ये तुमचा अभ्यास झाला पाहिजे अशा पद्धतीने बॅच मी तुम्हाला तिथे शिकवणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो आपण वेळ न वाया घालवता आपल्या लेक्चरला सुरुवात करू। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आजच आमचं हे YouTube चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, कारण यावर आपण बेस्ट व्हिडिओ घेत असतो, बेस्ट प्रश्न घेत असतो। पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा, काय म्हटलेलं आहे तर भारतीय संविधानाचे कलम 44 कशाशी संबंधित आहे? छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती 2023 ला विचारलेला प्रश्न आहे बघा। ऑप्शन इथे दिलेला आहे, ग्रामपंचायत, ऑप्शन क्रमांक B समान नागरी कायदा, ऑप्शन क्रमांक C मोफत कायदेशीर मदत आणि ऑप्शन क्रमांक D पर्यावरणाचे संरक्षण। तर विद्यार्थी मित्रांनो कलम 44 हे 2023 म्हणजे 24च्या पेपरमध्ये खूप गाजलेला आहे आणि याची जी कलम आहे 44 आणि कलम जी 44 आहे समान नागरी कायद्याची आहे। समान नागरी कायदा याला आपण इंग्रजी म्हणणार युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC, युनिफॉर्म सिव्हिल कोड आपण याला म्हणणार आहोत। आणि स्वातंत्र्यानंतर पहिले राज्य ज्याने UCC लागू केले ते आहे उत्तराखंड। स्वातंत्र्यानंतर UCC सर्वप्रथम लागू केलेले आहे। स्वातंत्र्यानंतर म्हटलेलं, स्वातंत्र्यापूर्वी गोवा आहे हे लक्षात ठेवायचं आहे। स्वातंत्र्यानंतरचं पहिलं राज्य जे आहे ते उत्तराखंड आहे, लक्षात ठेवा लागू करणारा। आणि UCC म्हणजेच समान नागरी कायदा हे स्वप्न कोणाचं होतं? स्वप्न तर हे होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं। डॉक्टर आंबेडकर यांचं स्वप्न होतं आणि यांचं स्वप्न जे आहे हे स्वप्न त्यावेळेस पूर्ण नाही झालं, परंतु त्याची कलम नमूद करण्यात आली होती आणि कलम आहे ती 44। हे एवढी संपूर्ण डिटेल माहिती मी याबद्दल तुम्हाला सांगितलेली आहे। ग्रामपंचायतीची कलम आहे 40, हे लक्षात ठेवायचं आहे कारण आपल्या नुकतेच हे झालेले आहेत, इलेक्शन झालेले आहेत नगरपंचायतचे। तर ग्रामपंचायतीचे पण निवडणुका बऱ्याचशा ठिकाणी होणार आहेत, तर कलम त्याची विचारू शकतात। कलम 40 आहे, लक्षात ठेवायचं आहे। समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा। प्रश्न क्रमांक 2 तुमच्या स्क्रीनवर आहे, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? अशा पद्धतीचा प्रश्न आहे। सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2023 लाच विचारलेला प्रश्न आहे। कशा पद्धतीने आपण याला सोडवायचा आहे तर बघा, इथं ऑप्शन क्रमांक A लोकसभा, ऑप्शन क्रमांक B विधानसभा, ऑप्शन क्रमांक C राज्यसभा, ऑप्शन क्रमांक D विधान परिषद। तर विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला संसदेचे वरिष्ठ सभागृह विचारलेलं आहे। वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह अशा पद्धतीचं आहे। तर वरिष्ठ सभागृह जे आहे ते आहे विधानसभा। विधान परिषद
तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर जे आहे राज्यसभा जे आहे वरिष्ठ सभागृह आहे, वरिष्ठ सभागृह राज्यसभा आहे, राज्यसभा. आणि कनिष्ठ विचारल्यास कनिष्ठ तर ते आहे लोकसभा. बघा आता राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष जर विचारलं तर उपराष्ट्रपती असतात, उपराष्ट्रपती. ओके, उपराष्ट्रपती जे आहे कोण असतात तर राज्यसभेचे अध्यक्ष असतात ते. ओके, आणि याची कलम जर विचारली तर कलम लक्षात ठेवायची आहे 80. कलम विचारतात, कारण कलमवर प्रश्न विचारलेला. लोकसभेची कलम जी आहे, लोकसभेची कलम आहे 81. आणि संसद जर विचारला, संसदेची कलम तर ती आहे 79. हे तिन्ही कलम एकसारख्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर संसद जे आहे हे कायदे करणारी संस्था आहे. देशातील सर्वात मोठे कायदे कुठं होतात तर ते संसदेमध्ये होतात. संसद तयार होण्यासाठी 3 घटक महत्त्वाचे आहे, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. आणि सोबतच त्याच्यामध्ये मंत्रिमंडळ. लोकसभेत काय राहते तर मंत्रिमंडळ राहत असते. तर लोकसभेतूनच पंतप्रधान निवडला जातो, हे लक्षात ठेवायचं आहे. लोकसभेची कलम मी तुम्हाला सांगितलेली आहे. 5 वर्ष त्याचा कालावधी असतो. लोकसभेचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. जर पंतप्रधानाने पहिलेच राजीनामा दिला तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा त्याला मानतात. आणि मग याचं जे आहे त्याचं कार्यकाळ 5 वर्षाचा आहे. परंतु जर पंतप्रधानाने लवकर दिलं ओके की मी इथं राजीनामा देत आहे तर ते संपूर्ण लोकसभा बरखास्त होत असते. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. प्रश्न क्रमांक 3, पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळालेला आहे? नाशिक शहर पोलीस 2021चा प्रश्न आहे. मग हा खूप IMP प्रश्न आहे. जर तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल, जर तुम्ही ग्रामसेवकाची तयारी करत असाल तर तुम्हाला पंचायत राजला घटनात्मक देणारी घटनादुरुस्ती हे लक्षात ठेवायची आहे. तर ही घटनादुरुस्ती अतिशय महत्त्वाची आहे. 73वी घटनादुरुस्ती ही या प्रश्नाचं उत्तर आहे. ही झाली होती 1992ला. आणि या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला होता. ओके, राजीव गांधी यांनी सांगितलं होतं की घटनात्मक दर्जा द्यायला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. मग तुम्हाला कितवी घटनादुरुस्ती लक्षात ठेवायची आहे तर 73वी घटनादुरुस्ती या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, आता तुम्हाला माहिती आहे की 42वी घटनादुरुस्ती याला आपण काय म्हणतो? छोटे संविधान, मिनी कॉन्स्टिट्यूशन. छोटे संविधान, कारण संविधान म्हणतो कारण बघा छोटे संविधान याच्यासाठी का म्हणतो की यामध्ये सर्वात जास्त बदल झाले होते. तर लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षावरून 6 वर्ष करण्यात आला होता 1942च्या घटनादुरुस्तीनुसार, म्हणजे 42व्या घटनादुरुस्तीनुसार सॉरी. आणि ही जी घटनादुरुस्ती झाली होती 1976ला झाली होती, हे लक्षात ठेवायचं. 1976ला ही घटनादुरुस्ती झाली होती 1976मध्ये. आणि यामध्ये 42वी घटनादुरुस्ती झाल्याच्या बाद याच्यामध्ये काय झालं होतं तर बघा घटनेमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द जे आहे जोडण्यात आला होता. अखंडता आणि समता हे शब्द समानता ज्याला म्हणतो आपण, हे शब्द जोडण्यात आले होते. आणि त्यानंतर बघा 44वी घटनादुरुस्ती झाली होती 1978ला. आणि याचा परत कार्यकाळ 6 वर्षावरून 5 वर्ष करण्यात आला होता लोकसभेचा, हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके, समोरचा प्रश्न पाहू. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, ॲम्बिशन अकॅडमीच्या आपल्या ऑनलाईन बॅचेस आहे. ॲम्बिशन अकॅडमी पुसद फास्ट ट्रॅक बॅच आपली 10 जानेवारीपासून सुरू होत आहे. तर सर्वांनी या बॅचचा लाभ घ्या, कारण तुमची जर मार्किंग कमी होत असेल तर इथं आपण मार्किंग 100% कव्हर करून देणार विद्यार्थ्यांची. तर बघा पोलीस भरती 2025ची जी बॅच आहे ओके, ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी या बॅचचा 100% लाभ घ्यावा. यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड संपूर्ण बॅच असेल. 6 महिने तुम्हाला व्हॅलिडिटी मिळणार आहे. फी फक्त आणि फक्त 499 रुपये आहे. तर ही ऑफर जी आहे लिमिटेड लोकांसाठीच आहे. त्यानंतर त्याची फीज वाढून जाईल. तर बघा अंकगणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण यामध्ये आपण शिकणार आहोत.
तर यामध्ये तुम्हाला काय काय आणखी मिळणार, तर डेली लाईव्ह लेक्चर्स असतील आपले, त्याच्यामध्ये शॉर्ट आणि सिंपल ट्रिक्सनुसार आपण इथं शिकणार आहोत. PDF आणि शॉर्ट नोट्स तुम्हाला मिळतील. विशेष म्हणजे पोलीस भरतीचे झालेले प्रश्न आणि प्रश्नपत्रिका तुम्हाला या बॅचमध्ये फ्री मिळणार आहेत. जेवढे बी प्रश्नपत्रिका आहेत 100-100 मार्काच्या, 4ही विषय असेल, GK असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, त्याच्यामध्ये सर्व आणि मराठी असेल, तर ह्याचे प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला या बॅचमध्ये फ्रीमध्ये सोडवायला मिळणार आहे. म्हणून म्हटलं की नेहमी तुम्ही फायद्यातच राहाल, अशा पद्धतीनं हा कोर्स तुमच्यासाठी लॉन्च केलेला आहे. अधिक माहितीसाठी तुम्हाला या नंबरवर संपर्क करायचा आहे. 90 11 37 38 82 हा माझा पर्सनल नंबर आहे. स्वतःचं नाव मेसेज करा. काही अडचण आल्यास तिथं मी तुम्हाला तुमच्या तक्रारीचं निवारण करणार आहोत. ॲप डाउनलोड करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे किंवा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन तुम्हाला ॲम्बिशन अकॅडमी पुसद असा सर्च करायचा आहे. त्यानंतर तुम्ही ती ॲप्लिकेशन डाउनलोड करून बॅच परचेस करू शकता. समोर जाऊया विद्यार्थी मित्रांनो. बघा प्रश्न क्रमांकाचा होता, राज्यपालाची नियुक्ती कोणाकडून केली जाते. राज्यपालाची नियुक्ती केली जाते तर बघा मुंबई पोलीस 2024चा प्रश्न आहे. तर ही राष्ट्रपतीकडून केली जाते. राष्ट्रपती काय करत असतात, तर राज्यपालाची प्रत्येक घटक राज्यावर काय करत असतात, तर नियुक्ती करत असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे, तर आचार्य देवव्रत. हे लक्षात ठेवायचं, कारण हा प्रश्न तुम्हाला विचारणार. आचार्य देवव्रत हे नुकतेच महाराष्ट्राचे कोण झालेले आहेत, तर महाराष्ट्राचे राज्यपाल झालेले आहे. आणि पूर्वीचे जे राज्यपाल होते तेही विचारू शकतात, ते उपराष्ट्रपती झाले. ओके, पूर्वीचे कोण होते, तर CP राधाकृष्णन. तर हे लक्षात ठेवायचं. हे कोण झाले, तर राज्यपाल. आता हे उपराष्ट्रपती झाले. उपराष्ट्रपती आताच आपण पाहिलेला आहे उपराष्ट्रपती. तर हे उपराष्ट्रपती कोण असतात, तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर सध्या पदसिद्ध अध्यक्ष असं जर प्रश्न विचारला तर CP राधाकृष्णन राहणार आहे. हे न्यायाधीश बी तुम्हाला लक्षात ठेवायचे. आत्ताच नुकते 91 झालेले आहे, ते चेक करायचं आहे. ओके, समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा 5व्या क्रमांकाचा प्रश्न, भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते. भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते. नागपूर पोलीस 2023चा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, तर 15 ऑगस्टला आपल्याला काय भेटलं, ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य भेटलं. त्यानंतर भारताला एकत्रीकरण करण्याचं काम कोणं केलं, तर लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं. कारण हैदराबाद संस्थान हे भारताशी जुळलेलं नव्हतं, गोवा भारताशी जुळलेलं नव्हतं, काश्मीर भारताशी जुळलेलं नव्हतं. मग यांना एकत्रित करण्याचं काम कोणी केलं, तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेलं आहे. तर हैदराबाद मुक्तीसंग्रामसाठी त्यांनी ऑपरेशन पोलो राबवलं होतं. हे लक्षात ठेवायचं आहे. आता महत्त्वाची गोष्ट काय, तर 1953ला भाषिक तत्वावर एक राज्य पुनर्रचना गठन आयोग नेमण्यात आला होता. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर फाजल अली. अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे की राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर फाजल अली. आणि राज्य पुनर्रचना आयोग म्हणजे काय, पुन्हा राज्याची निर्मिती करायची होती आपल्याला. आणि राज्याची निर्मिती करत असताना भाषा हे एक आपलं काय असलं पाहिजे, तर आधार असला पाहिजे. म्हणजे एकसारखी भाषा बोलणारे लोक एकाच राज्यात राहतील, अशा पद्धतीनं ते भाषिक तत्वावर आपण राज्य पुनर्रचना आयोग नेमला होता. त्याचे अध्यक्ष डॉक्टर फाजल अली होते. मग पहिले जे राज्य निर्माण झाले ते आहे आंध्र प्रदेश. कोणते, तर आंध्र प्रदेश हे लक्षात ठेवायच्या. भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य आहे आंध्र प्रदेश. महाराष्ट्र आहे 9वे राज्य लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र. ओके, 1 मे 1960ला आपलं महाराष्ट्र काय झालेलं आहे, तर राज्य स्थापन झालेला, निर्माण झालेला आहे. ओके, त्यानंतर 6व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, भारतीय संविधानानुसार अंतिम सत्ता कोणाकडे असेल, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला आहे. बीड पोलीस 2023चा प्रश्न आहे. तर आपली जी सत्ता आहे, सत्ता सध्या वास्तविक प्रमुख कोण असतात, कार्यकारी प्रमुख कोण असतात, तर लक्षात द्या, त्याला नामधारी प्रमुख म्हणतो. नामधारी प्रमुख
हे राष्ट्रपती असतात. ओके. कार्यकारी प्रमुख हे असतात पंतप्रधान. ओके. कार्यकारी प्रमुख पंतप्रधान असतात. आता जरीही सत्ता ही पंतप्रधानाची असली आणि राष्ट्रपतीच्या नावावर आपलं जे देशाचा व्यवहार चालत असेल किंवा राष्ट्रपतीच्या नावाखाली देश चालत असेल तर हे सत्ताधारी नाहीत. ओरिजिनल सत्ता जी आहे ती संविधानानुसार भारतीय जनतेकडे असेल. कोणाकडे असेल तर भारतीय जनतेकडे असेल. ही संविधान म्हणजेच आपल्याला बघा काय आहे, पहिले कसं होतं तर राजे महाराजे होते तर राजे महाराजाच्या हातात सत्ता होती. मग त्याच्यानंतर संविधान निर्माण झालं. संविधान निर्माण झाल्याच्या बाद अंतिम सत्ता जी आहे, जर जनता म्हणल राजाला म्हणजेच पंतप्रधानाला की आता तुमचा झाला कार्यक्रम म्हणजे तुम्हाला आता हटावं लागेल, तर इथं जनतेच्या हातामध्ये हे सर्व काही गोष्टी आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. जनता जशी म्हणेल तशी सरकारला वागावी लागते. ओके. परंतु काही अधिकार आहेत, जर त्यांच्यावर समजा काही त्याला काय म्हणतो आपण अविश्वास असेल तर अशा वेळेस ह्या गोष्टी घडू शकतात. ओके. तर हे लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न बघा. 7व्या क्रमांकाचा प्रश्न, विधानसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती वर्ष असावे लागते? अहिल्यानगर पोलीस 2021चा प्रश्न आहे. मग यासाठी खूप महत्त्वाचे, विधानसभेचा सदस्य होण्यासाठी किती वर्ष पाहिजे तर याला 25 वर्ष आपल्याला जवळपास पाहिजे असते. वयाची अट किती आहे आपली? 25 वर्ष आहे. आणि 21 वर्ष जे आहे 21 वर्ष नाही 18 वर्षापासून आपण त्याला मतदान देऊ शकतो. ओके. मतदानाचा अधिकार आपल्याला 18 वर्षापासून मिळत असतो आणि 25 वर्ष आपल्याला लागते. आणि लग्नाचं वय पुरुषाचं आहे 21 वर्ष असं लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न बघा. 8व्या क्रमांकाचा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण? 100% तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे, कारण राज्यपाल विचारू शकतात. इथं आचार्य देवव्रत हे जे आहे आपले महाराष्ट्राचे कोण आहे? राज्यपाल आहे. लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. CP राधाकृष्णन कोण आहे? पहिले जे पूर्वीचे राज्यपाल होते महाराष्ट्राचे, परंतु आता कोण आहेत ते उपराष्ट्रपती आहे. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ॲम्बिशन अकॅडमीची ऑफलाईन बॅचेस आपल्या सुरू झालेल्या आहेत 5 जानेवारीपासून. तर यामध्ये पोलीस भरती, वनरक्षक, स्थळसेवा, तलाठी, आरोग्य विभाग इत्यादी पदांकरिता जर तुम्ही तयारी करत असाल तर ॲम्बिशन अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेले एक विशेष बॅच. ओके. तर पोलीस भरती आणि वनरक्षक भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र हे पुसदला आहे. यामध्ये आम्ही लेखी प्लस फिजिकलची तयारी करून घेत असतो. नवीन बॅच चालू झालेली आहे 5 जानेवारी 2026 पासून. परंतु याची वेळ जी आहे सकाळी 8:45 वाजता आहे. ठिकाण आहे बिडवाईनगर, इठावा वार्ड, पुसद. आता सध्या डेमो लेक्चर चालू आहे. कोणालाही ही बॅच घ्यायची असेल तर लवकरात लवकर तुम्हाला या दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे 90 11 37 38 82. मी स्वतः इथं तुम्हाला इथं संपूर्ण गायडन्स करणार आहोत. मग प्रथम प्रवेश घेणाऱ्या 10 विद्यार्थ्यांना फीमध्ये 20% आपण इथं सूट देणार आहोत. तर या विशेष सूटचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे. लवकरात लवकर बॅच जॉईन करायची आहे, कारण डिटेलमध्ये आपण अभ्यास करण्यासाठी तिथं तत्पर असलो पाहिजे. बघा वैशिष्ट्य काय या बॅचचे, तर स्पर्धा परीक्षेच्या बदलत्या अभ्यासक्रमानुसार आपण संपूर्ण तयारी करून घेणार. म्हणजेच पहिले TCS IBPS पॅटर्न होता, परंतु आता MPSC क्लास 3चे पोस्टची तयारी करून घेणार आहे. म्हणून MPSC नुसार आपल्याला आता तयारी करायची आहे. अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकाचे मार्गदर्शन तुम्हाला इथं मिळणार आहे. PDF आणि नोट्स मिळणार आहे. त्यानंतर संपूर्ण विषयाची तयारी इथं करून घेतल्या जाईल. नियमित ग्राउंड टेस्ट होत असते विद्यार्थी मित्रांनो, आणि भरपूर सराव पेपरची आपण करून घेणार आहोत. तर पेपरची बी खूप तयारी तुम्हाला करावी लागते. पेपर कसा सोडवायचा, कशा पद्धतीनं मार्किंग वाढवायची आहे, रिझल्टच्या जवळजवळ पोहोचायचा म्हणजेच रिझल्ट मिळवायचा आहे. नुकतीच आपल्या पुसदमध्ये अकॅडमी आणि अकॅडमी वर्सेस अकॅडमीच्या स्पर्धा झाल्या होत्या. त्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे बऱ्याचशा. तर यासाठीही तुम्हाला जर इच्छा असेल तर लवकरात लवकर काय करायचं आहे तर अकॅडमी जॉईन करायची आहे. 100% तुम्हाला इथं योग्य मार्गदर्शनच मिळणार आहे. ओके. चला बघा 9व्या क्रमांकाचा प्रश्न काय, मूलभूत हक्कांचा पालक म्हणून कोणास ओळखले जाते? धुळे पोलीस भरती 2023चा प्रश्न आहे. मूलभूत हक्काचा पालक कोण आहे? तर आपल्याला मूलभूत हक्कावर गदा आला म्हणजेच कोणी आपल्या मूलभूत हक्कावर
जर जबरदस्ती करत असेल किंवा मग बंदी टाकत असेल, आपल्याला जर कुठं फिरायचं आहे आणि ती सार्वजनिक जागा आहे, परंतु आपल्याला तिथं आपल्याला कोणी आपल्या धर्म, वंश, लिंग याच्यानुसार जर आपल्याला ते फिरू देत नसेल, म्हणजेच आपल्या मूलभूत हक्कावर कोणी गदा आणत असेल, तर अशा वेळेस आपण काय मूलभूत हक्काचा पालक म्हणून कोणाला ओळखणार, तर हे सर्वोच्च न्यायालयाला म्हणजेच आपण न्यायालयात जाऊ शकतो. आणि कलम 32 जी आहे, कलम 32 घटनात्मक उपयोजनाचा हक्क देते. ओके, म्हणजेच हे हक्क देते. आता हे जे आहे घटनात्मक उपयोजनाचा हक्क देणारी कलम 32 आहे, याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे घटनेचा आत्मा. काय? घटनेचा आत्मा. म्हणजेच आपल्याला काहीही जर प्रॉब्लेम आला तर आपण आपल्या मूलभूत हक्कावर कोणीही गदा आणत असेल तर आपण कुठं जाऊ शकतो, तर कोर्टामध्ये जाऊ शकतो. तिथं जर आपली कोणती गोष्ट ऐकल्या नाही गेली तर त्याच्या वरच्या कोर्टामध्ये जाऊ शकतो, म्हणजे जिल्हा लेवल असेल, त्याच्यानंतर उच्च न्यायालयाचे असेल, किंवा मग सर्वात शेवटी आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो. ओके, हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. शेवटचा प्रश्न आजच्या व्हिडिओमधील बघा काय म्हटलेलं आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण आहेत? पालघर पोलीस 2023चा प्रश्न आहे. तर आपल्याला काय म्हटलं, कायदा मंत्री विचारलेला आहे, आणि कायदा मंत्री जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. कायदे करत असताना स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. गृहमंत्री म्हटल्यावर हे होते, कोण होते, तर गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री होते. त्यानंतर मौलाना आझाद शिक्षण मंत्री होते, शिक्षण मंत्री. ओके, आणि त्यानंतर पंडित नेहरू जे होते हे पंतप्रधान होते, पंतप्रधान. हे लक्षात ठेवायचं आहे, पंतप्रधान होते. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं हा लेक्चर इथं संपलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला नेहमी आपल्या चॅनलला भेट द्यायची आहे. त्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, म्हणजे जेणेकरून कधी व्हिडिओ अपलोड झाला तर तुम्हाला तिथं त्याची नोटिफिकेशन येत राहील. विद्यार्थी मित्रांनो, 2026मध्ये तुमचे सर्व स्वप्न पूर्ण अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो, आणि हा व्हिडिओ इथं संपला. जय हिंद, जय भारत.